भारताच्या एअर स्ट्राईक मध्ये हाफिज सईदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त झालेलं आहे। झी 24 तासवर हाफिज सईदच्या हेडक्वार्टरची पहिली दृश्य आली आहेत। एअर स्ट्राईक मध्ये हाफिज सईदच्या हेडक्वार्टरचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। हाफिज सईदला पाकिस्तानी लष्करानं अज्ञातस्थळी रवाना केलेलं असलं तरी हाफिज सईदचं जे हेडक्वार्टर आहे ते उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। ही दृश्य आपण बघतोय, हाफिज सईदच्या हेडक्वार्टरची ही दृश्य आहेत। हाफिज सईद हा तोच दहशतवादी आतापर्यंत भारतामध्ये झालेल्या अनेक दहशतवादी कारवायांमध्ये हाफिज सईदचा आणि त्याच्या लष्कर ए तोयबाचा हात होता। 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा कट याच हाफिज सईदच्या हेडक्वार्टरमध्ये रचला गेला होता आणि तेच आता भारतानं उद्ध्वस्त केलंय। हाफिज सईदला जागतिक संघटनेनं सुद्धा जागतिक आतंकवादी, जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आणि तोच हाफिज सईद जो आहे तो पाकिस्तानामध्ये पाकिस्तान त्याचा पोशिंदा होता। हीच दृश्य आता बघितल्यावर आपल्याला अंदाज येऊ शकेल आणि याच पाकिस्तानमधल्या दहशतवादी कारवायांचा अड्डा असलेला हाफिज सईदच्या लष्कर ए तोयबाचं हेडक्वार्टर भारतीय सैन्यानं उद्ध्वस्त केलेलं आहे।